नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन एस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तिलक आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीची संधी उपलब्ध झालेली असून त्या भरतीबाबतची जाहिरात पेंच व्याघ्र संवर्धन नागपूर वन विभाग यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे। तेव्हा ऑफलाईन अर्ज करण्याकरिता 26 फेब्रुवारी 2024 ही शेवटची तारीख असून या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या रिक्त पदांसाठी अर्ज सादर करू शकता। तर याच भरतीबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या एनएक्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एनएक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन व्हिडिओ रोज बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघू शकता, कार्यकारी संचालक पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान नागपूर वन विभाग यांच्या मार्फत या भरतीबाबतची एक सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर ही सुधारित जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्याचे कारण असे आहे मित्रांनो, या ठिकाणी 14 फेब्रुवारी 2024 रोजी या प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केल्या जाणार असून या पदभरतीबाबतची सविस्तर जाहिरात 7 फेब्रुवारी 2024 रोजी या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली होती। पण काही कारणास्तव मित्रांनो 14 फेब्रुवारी 2024 रोजी होणारी प्रत्यक्ष मुलाखत या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे आणि आता मित्रांनो ही प्रत्यक्ष मुलाखत 26 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्याचे ठरवण्यात आलेले आहे। त्याबाबतची एक सुधारित जाहिरात या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर ही सुधारित जाहिरात या ठिकाणी काय आहे, कोणत्या पदासाठी ही पदभरती होत आहे, त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहात। तेव्हा मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती समजण्याकरिता तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, ज्या पदांसाठी ही पदभरती या ठिकाणी होत आहे त्या पदांची पदसंख्या, मानधन आणि मुलाखतीचे वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तर संपूर्ण पदभरतीबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी या 5 पदासाठी ही पदभरती या ठिकाणी होत आहे। तर त्या 5 पदांसाठी एकूण रिक्त पदसंख्या आणि मानधन बाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदांची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता, पशुवैद्यकीय अधिकारी या पहिल्या पदासाठी ही पदभरती एक रिक्त पदसंख्येसाठी होत आहे। एकूण मानधन या पदासाठी मित्रांनो 50,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर कायदा अधिकारी या दुसऱ्या पदासाठी ही पदभरती एक रिक्त पदसंख्येसाठी होत आहे। 50,000 रुपये प्रति महिना मानधन तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर मित्रांनो MST IPS मॅनेजर या तिसऱ्या पदासाठी ही पदभरती एक रिक्त पदसंख्येसाठी होत आहे। 20,000 रुपये प्रति महिना मानधन या पदासाठी असणार आहे। त्यानंतर चारा कटर हे चौथे पद या विभागाकडून भरले जात आहे। 4 रिक्त पदसंख्या आहे, 15,000 रुपये प्रति महिना मानधन असणार आहे। त्यानंतर मित्रांनो महावत ही 5वे पद आणि शेवटचे पद या विभागाकडून भरले जात आहे, त्यासाठी 4 रिक्त पदसंख्या आहे, 25,000 रुपये प्रति महिना मानधन या पदासाठी असणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो 5 पदांसाठी ही पदभरती एकूण 11 रिक्त पदसंख्येसाठी या ठिकाणी होत आहे, त्यासाठी मानधन सुद्धा या ठिकाणी असणार आहे। तर या ठिकाणी मित्रांनो बघू शकता, एक नोकरीची सुवर्ण संधी वन विभागामध्ये या ठिकाणी पात्र उमेदवारांसाठी ठिकाणी उपलब्ध असणार आहे। थेट मुलाखतीच्या माध्यमातून मित्रांनो ही पदभरती होत आहे, त्यासाठी कोणतीही फी किंवा परीक्षा या ठिकाणी द्यावी लागणार आहे। थेट मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही जर पात्र असाल तर या ठिकाणी निवड केल्या जाणार आहे। तर अशा प्रकारे या विभागाकडून एक सुधारित जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, काही सूचना उमेदवारांसाठी या विभागाकडून इथे दिल्या गेलेल्या आहेत। वैयक्तिक मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणताही भत्ता या ठिकाणी लागू राहणार नाही। उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती करता येताना आपला पूर्ण बायोडाटा, अर्ज व त्यासोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे व त्या शैक्षणिक कागदपत्राच्या साक्षांकित केलेल्या प्रती त्या अर्जासोबत जोडून मुलाखती करता 26 फेब्रुवारी 2024 रोजी दिलेल्या ॲड्रेसवर या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता या विभागाचा ॲड्रेस या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर या दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला प्रत्यक्ष मुलाखती करता या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे। सर्व आपले डॉक्युमेंट्स, आपला अर्ज या ठिकाणी घेऊन तो अर्ज दिलेल्या ॲड्रेसवर या ठिकाणी मुलाखती करता या ठिकाणी हजर राहायचे। अशा प्रकारे या ठिकाणी माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता मुलाखतीचे वेळापत्रक या ठिकाणी कोणकोणत्या पदासाठी या ठिकाणी ही मुलाखत या ठिकाणी होणार आहे त्याबाबतचा टायमिंग येथे देण्यात आलेला आहे। तर संपूर्ण माहिती तुम्ही या जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता। तर या जाहिरातीची PDF मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी देणार आहे। तेव्हा मित्रांनो तुम्ही माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवर जाऊन सुद्धा तुम्ही ही जाहिरात या ठिकाणी डाउनलोड करून या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी वेळापत्रक सुद्धा इथे देण्यात आलेलं आहे।
वेळापत्रकानुसार कोणकोणत्या पदासाठी मुलाखत या ठिकाणी असणार आहे, टायमिंगनुसार त्यानुसार तुम्ही या ठिकाणी माहिती घेऊन मुलाखतीकरता आपली सर्व कागदपत्रे घेऊन हजर राहू शकता। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, पात्रता या पदासाठी काय असणार आहे त्याबाबतची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। तर वेटरनरी ऑफिसर म्हणजेच पशुवैद्यक अधिकारी या पहिल्या पदासाठी ही पदभरती एक रिक्त पदसंख्येसाठी होत आहे। 50,000 रुपये प्रति महिना मानधन या ठिकाणी असणार आहे। तर आवश्यक शैक्षणिक पात्रता या ठिकाणी काय लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता, मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणासह पदव्युत्तर पदवी असलेला किंवा वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य दिला जाणार आहे। त्यानंतर अतिरिक्त पात्रतेमध्ये या ठिकाणी बघू शकता, वन्यजीव उपचार व हाताळण्याचा अनुभव, पशुवैद्यकीय शास्त्राच्या क्षेत्रामधील किमान 3 वर्षाचा व्यावहारिक अनुभव या ठिकाणी असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे अतिरिक्त पात्रता आणि शिक्षण पात्रता या पदासाठी इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, लॉ अधिकारी म्हणजे कायदा अधिकारी या दुसऱ्या पदासाठी ही पदभरती या ठिकाणी होत आहे। एक रिक्त पदसंख्या या ठिकाणी असणार आहे। 50,000 रुपये प्रति महिना मानधन या ठिकाणी दिला जाणार आहे। तर या ठिकाणी शिक्षण पात्रता मित्रांनो, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी असेल तर तो उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। त्याचप्रमाणे बार काउन्सिल ऑफ इंडियाने घेतलेली अखिल भारतीय बार परीक्षा त्या उमेदवाराने उत्तीर्ण केलेली असावी। ॲडव्होकेट्स ॲक्टनुसार राज्य बार काउन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी केलेली या ठिकाणी असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो शिक्षण पात्रता या पदासाठी इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, अतिरिक्त पात्रता सुद्धा या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, लॉ ऑफिसर या पदासाठी कोणकोणती शिक्षण पात्रता या ठिकाणी असणार आहे त्याबाबतची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी दिलेली आहे। तर तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करू शकता। त्यानंतर मित्रांनो, तिसरे पदासाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। एक रिक्त पदसंख्या आहे मित्रांनो, 20,000 रुपये प्रति महिना मानधन या ठिकाणी दिला जात आहे। त्यानंतर या पदासाठी शिक्षण पात्रता बघू शकता मित्रांनो, कोणत्याही शाखेतील पदवीधर असलेला उमेदवार आणि MSCIT उत्तीर्ण, टंकलेखन गती 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजीमध्ये आणि 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा हिंदीमध्ये अशा उत्तीर्ण केलेल्या मान्यता संस्थेचे प्रमाणपत्र या ठिकाणी ज्या उमेदवाराकडे असेल तो उमेदवार या ठिकाणी तिसऱ्या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यानंतर मित्रांनो, चारा कटर या चौथ्या पदासाठी ही पदभरती होत आहे। टोटल 4 रिक्त पदसंख्या आहे। 15,000 रुपये प्रति महिना मानधन या ठिकाणी असणार आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता मित्रांनो शिक्षण पात्रता किमान माध्यमिक शाळा उत्तीर्ण असलेला व मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असलेला उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। तर चौथे पद या ठिकाणी मित्रांनो फक्त 10वी उत्तीर्ण असेल तर तो उमेदवार या चौथ्या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करू शकणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी चौथ्या पदासाठी ही शिक्षण पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, 5वे पद या ठिकाणी बघू शकता, महावतसाठी मित्रांनो ही पदभरती 4 रिक्त पदसंख्येसाठी होत आहे। 25,000 रुपये प्रति महिना मानधन या पदासाठी दिला जात आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता मित्रांनो, किमान माध्यमिक शाळा उत्तीर्ण असलेला उमेदवार व मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असलेला उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। तर अशा प्रकारे या 5 पदांसाठी ही पदभरती या ठिकाणी होत असून त्या पदानुसार त्या पदासाठी शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे। तर या पदासाठी तुम्ही जर दिलेल्या शिक्षण पात्रतेनुसार पात्र ठरत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरता काही सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या, तर या सूचना वाचून तुम्हाला या पदासाठी या मुलाखतीसाठी हजर राहायचे। तर अशा प्रकारे या सूचना या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। संपूर्ण जाहिरात वाचूनच तुम्हाला या ठिकाणी मुलाखतीकरता हजर राहायचे। तर या ठिकाणी संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या जाहिरातीची PDF मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहे, तेव्हा टेलिग्राम चॅनलमध्ये जाऊन या पदभरतीबाबतची सविस्तर जाहिरात तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो 5 पदांसाठी ही पदभरती या ठिकाणी कार्यकारी संचालक पेंच व्याघ्र संवर्धन नागपूर वन विभाग यांच्याकडून या ठिकाणी घेतल्या जात असून त्या पदभरतीबाबतची एक सुधारित जाहिरात या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली असून या संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या NX मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर NX मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा। सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।